आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल, कराडला बोललो मी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असा खळबळजनक दावा केला आहे। पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंतप्रधान बदलण्याची शक्यता व्यक्त करत मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी येऊ शकते असे भाकीत केले। ही संधी भाजपमधील विशेषतः नागपूरच्या नेत्याला मिळू शकते असे त्यांनी स्पष्ट केले। चव्हाण यांनी सांगितले की सध्याच्या राजकीय संख्याबळामुळे विरोधकांकडून पंतप्रधान होण्याची शक्यता नाही, त्यामुळे काही अघटित घडल्यास भाजपमधीलच नेतृत्व पुढे येईल। त्यांनी आपल्या दाव्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ देत अमेरिकेत होऊ घातलेल्या एका मोठ्या स्टिंग ऑपरेशनचा उल्लेख केला। या प्रकरणात काही प्रभावशाली व्यक्तींची नावे जाहीर होण्याची शक्यता असून त्याचे पडसाद भारतासह इतर देशांतही उमटू शकतात असा अंदाज त्यांनी व्यक्त केला। पिंपरी चिंचवडमध्ये जनगण मन या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर चव्हाण यांनी हे भाकीत मांडले। त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात चर्चांना उधाण आले असून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही। तर मग होणार हीच लोक, पण त्यांचा मग कोणताही दुसरा माणूस येईल, कदाचित मराठी माणूस येईल असा माझा संदर्भ होता। आणि माझा इशारा होता 19 डिसेंबरला, कारण 19 डिसेंबरला अमेरिकेत संसदेने कायदा केलेला आहे। 19 नोव्हेंबरला कायद्यावर राष्ट्रपती ट्रम्प साहेबांनी सही केली आणि तो कायदा झाला। आणि कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता, त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये त्याचा पर्दाफाश होणार आहे। तो आपल्या विविध प्रासादामध्ये, मोठ्या मोठ्या इमल्यामध्ये, बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून, व्हिडिओ करून सगळ्या बड्या मोठ्या लोकांची छायाचित्रण केलेली आहे। ती सगळी छायाचित्रणं, ती सगळी फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरला जाहीर करणार आहेत। यात कोणाकोणाचे नाव आहेत, सोशल मीडियावर काही नावं चालू आहेत का नाही मला माहित नाही, पण आजच 75,000 फोटोग्राफ पब्लिश झालेले आहेत, 20,000 ईमेल्स प्रकट झालेले आहेत। आणि त्यामध्ये अमेरिकन संसदेने सांगितले की हा डाउनलोडेबल डेटा पाहिजे, हा सर्च करता आला पाहिजे। निवडणूक आयोग ज्याप्रमाणे मतदार याद्या कम्प्युटरवर आपल्याला तपास म्हटलेलं नाही, या डाउनलोडेबल आणि सर्चेबल ही माहिती असेल आणि कोण कितीही मोठा। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।